नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। इस वक्त की बड़ी खबर आप देख सकते हो इन तस्वीरों में। ये नालासोपारा में जो होटल के अंदर पैसे पकड़े गए थे, बहुजन विकास आघाड़ी बीजेपी पे आरोप लगा रही थी, उसको लेके वहाँ पे ही प्रेस कॉन्फ्रेंस की गई। वहाँ पे राजन नाइक ने क्या कुछ कहा, हितेंद्र ठाकुर ने क्या कुछ कहा है, आगे की वीडियो में देखिए श्री ठाकुर ने क्या कुछ कहा है, बीजेपी के जो नेता है उन्होंने क्या कुछ कहा है, आगे की वीडियो में देखिए। अभी के लिए इतना ही, नमस्कार। 2 दिवसापूर्वी तावडे साहेबांशी माझं बोलणं झालं की या नालासोपारा विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्याचा प्रवास झाला नाही, म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, यासाठी तावडे साहेबांना मी आग्रह केला। त्यामुळे तावडे साहेब झाले, त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा, कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडे साहेब आले होते। अप्पा बोला। सुशिक्षित तुम्ही गेले काही दिवस सोपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत, मला बोलून द्या ना। परिवर्तन वगैरे बोलतायत, खरं तर तावडे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमानही करतायत। आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते, म्हणजे सोपारा प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो वेस्टचा असेल, हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब, खासदार वनगा साहेब करत होते। वसई तालुक्याचं 9 पर्यंत रामभाऊ नाईक जे कॅबिनेट मंत्री, रेल्वे, पेट्रोलियम वगैरे होते, ते करतायत। ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या। तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच 19 वेळा आमदार होते। एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला, म्हणजे स्वतःच्या हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात, 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट। इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही। म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीचं आहे। आणि माझ्यावर आरोप करणारे कोण, तर ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत। खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे। हे कागदोपत्री आहे, घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा। माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी सगळे। यांच्या नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत। आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते, धन्य आहेत। मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं काय, यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे, तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या। लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, काय हे पैसे वाटप
आता तावडे साहेब, राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता, पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं. तुम्ही त्या सर्व्हे मध्ये ही सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही. तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे. आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या, सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्याचा पण उल्लेख. एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. मग हे पैसे कुणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे. असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता. बरोबर आहे? बोला. 1 मिनिट.